देवेला सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा तुकाराम तुकाराम नाम घेता कापी योम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जिजामा बुलिगी तुला वंदितो मी जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी तुझ्या धाडसाचे धडे गे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तया सविगाजवू शौर्य आम्ही जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ज्यासाठी लढले शिवाजी अपुले संभाजी ते एकले ईसाजी लढले रणात पडले तानाजी सममावळे गड आला पण सिंह गेला वदले छत्रपती जीवा शिवा मदारी मेहतर ऐसे योद्धे अमर झाले किती गर्वाने उठली शिवश्रीकाया ते हे हिंदवी वीर झेंडा राष्ट्रीय स्वाभिमानी भूषण भगवा 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 पुला पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जो महाराज छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी नम पार्वते हर 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 भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या क्षणोक्षणा किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहो जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे बाबा या जगताची उत्पत्ती स्थिती लय आणि जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती तत्व ज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगानं तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय उत्पत्ती व्हावी स्थिरता यावी आणि लय सुद्धा प्राप्त व्हावा तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असतं अगदी इथं सुरुवात झालेलीच सांगतो मी स्टेजवर आलो आणि मला पाणी पाहिजे होतं पाणी यायला थोडासा वेळ लागला तुम्ही बघितलं सगळं किती वेळ लागला काय आपल्या सगळ्यांचं जीवन बाबा पाण्यावर अवलंबून आहे मला येतानाच विचारलं पाणी नसेल तर आपल्या जीवनात आनंदाचा दिवसच नाही आपण सगळे शेती मातीशी निगडीत काम करणारी मंडळी आहोत बरोबर आहे का नाही जर पाऊस जास्त नाही पडला तरी सुद्धा टेन्शन येतं आणि जास्त पडला तरीही टेन्शन येतं म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये मेच्या अगोदर सगळी लोक गाणं म्हणत होती पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लैता नेलं चात कावानी हो आणि मेच्या नंतर पोळा झाल्या जे त्यानं मनावर घेतलं
ऑगस्टमध्ये पोळा झाल्याच्या नंतर जे त्यानं मनावर घेतलं, नंतर तेच लोक पावसाला म्हणत होते जरा तुझं शावर बंद कर. म्हणजे जास्त पडला तरी ताण, कमी पडला तरी ताण. पाण्यावर आपलं जीवन आहे. एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात उभा राहून बोलतोय. मी लहानपणी 4थीत असताना एक कविता शिकलो होतो शाळेमध्ये. फार गोड कविता होती ती. पाणी 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 आणि पाणी पाणी, पाण्याविना साऱ्या कशा दिशा अनवाणी. पाणी नसेल तर नाही दिशा अनवाणी आहेत. अगोदरचा काळ होता बाबा, जुनी माणसं असं सांगायची बाबा, शास्त्री बाबा, जुनी माणसं असं सांगायची की लात मारली की पाणी काढायचं. बरोबर आहे की नाही? ही जुनी लोक म्हणायची लात मारलं की पाणी काढायचं. आमच्या पंजाला तहान लागली होती म्हणा. आमच्या घरात आज बी आड आहे बरं का. आमचा जुना जो वाडा आहे ना, त्याच्या पाठीमागच आड आहे महाराज. आड कळतो ना, आड शब्द इकडं आड आहे, आड. आणि आमची आजी सांगायची आम्हाला रंगू रंगू, बाबा माझ्या सासऱ्याला तहान लागली आणि आमची सासू पाणी आणायला बाहेर गेली, थोडा येळ लागला, म्हातारं सनकी होतं, म्हाताऱ्यानं टिकाव हातात घेतला, पार हातात घेतली, म्हातारं वाड्यात पाठीमागं गेलं आणि आडच खोदून आलं. आणि आणखीन ते आड आहे, आणखीन त्याला पाणी. आता ती आजी कथा सांगायची मला. एक जण मी माझ्या कॉलेजमधल्या मित्राला दाखवलं होतं. ते म्हणला काही गप्पा हाणतो तू, इतकं कुठं आड खणणं होत असतं का माणसाच्यानं. मी त्याला म्हणलं बाबा त्या काळात आड खणणं सोपं होतं, कारण पाण्याची लेवल वर होती, आहे का नाही? पाण्याची पातळी वर होती. वर्तमानात 2 पातळ्यालाही खाली गेल्या, एक म्हणजे पाण्याची आणि दुसरी म्हणजे माणुसकीची. दोन्ही पातळ्याची काही सीमाच राहिली नाही. आता आपल्याकडं पाणी घेण्याचा एक सोपा मार्ग आहे. मला उत्पत्ती, स्थिती आणि लय सांगायचंय बरं का, आणि माझ्या विषयाकडे यायचंय. बघा आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे बघा महाराज. आपल्याकडं ना आता विहीर खणणं, आड खणणं, जागा आठवणं वेळ मिळत नाही, म्हणून एक सोपा मार्ग निघालाय बोरचा, बोरवेल्सचा. बरोबर आहे का नाही? आणि ते बोर घेण्याच्या अगोदर आणखीन एक मधला मार्ग आहे. पानाडी हुडकीत येत लोक गावागावात. पायाळू माणूस पानाडी आहे का नाही बाबा, त्याला पाणी कळतंय म्हणून. मी एका गावात कीर्तनाला गेलो, माझा मुक्काम झाला. आणि सकाळी ते मालक म्हणलं चला शेताकडं. मी गेलो शेताकडं आणि अर्ध्या वावरात गेल्यास ते मला म्हणलं महाराज तुम्ही पायाळू आहे का? मला आलं ना टेन्शन. श्रीफळ वगैरे दिलं नव्हतं, काही नव्हतं. मी म्हणलं ह्या गावात काय फक्त पायाळू महाराजाला देतात का काय बाबा? मी म्हणलं का असं का विचारताय? ते म्हणे काही नाही महाराज, मला बोर घ्यायचा आहे पुढच्या महिन्यामध्ये, तुम्ही पायाळू असाल तर तुम्हाला कळल. आणि आता इथं उभं राहून कशाला खोटं बोलायचं, मला कळतं बरं का पाणी बाबा. मला देवानं कला दिली, मला पाणी कळतं. पण देव नुसती कला देऊन ग बसत नाही, खोड देतं एखादी. नुसती कला देऊन देव ग बसते का? मला पाणी कळतं, पण माझी खोड एवढीच आहे. मी ज्याच्या वावरात पाणी बघतो त्याच्या वावरातलं मला कळतं, पण मी बघितलं की ते बाजूच्या वावरात पळतं. फक्त एवढा घोटाळा आहे, साधा एवढाच घोटाळा आहे. अहो बोरवेलवाला आला, ते जागा ठरली, बोरवेलवाला आला. पुन्हा आणखीन एक पद्धत आहे. मला काही काही पद्धतीचं प्रचंड हसू येतं बाबा. ते नारळ फोडतात बघा अगोदर, बोर घ्यायच्या अगोदर नारळ फोडतात. माझ्या जिवलग मित्रानं बोर घ्यायचा ठरवला आणि त्यानं नारळ फोडायला गावातले 7-8 माणसं बोलवले, मलाही बोलवलं. मला म्हणलं अविनाशजी यावर तुमच्या हाताने श्रीफळ वाढवायचे आहे. येरी ते मला आव्याशिवाय बोललं ना. त्या दिवशी मला एवढी इज्जत, मी बी कपडे बिपडे घालून, कडक कपडे घालून नारळ फोडायला पुढं. माझ्या मनात संशय आला. त्याला म्हणलं माझ्या हाताने नारळ कसं काय फोडायलास? तो म्हणला जर यदा कदाचित बोर फेल गेला तर काहीतरी कारण असावं म्हणून एक नारळ तुझ्या हाताने फोडायचे. तेव्हापासून मी नारळ फोडण्यापेक्षा नारळ घेण्यावर भर दिलाय. म्हणलं फोडत बसायचंच नाही, घ्यायचं ना मोकळं व्हायचं. नारळ फुटलं बुवा, बोर घ्यायला सुरुवात झाली. ऐका, अर्धा तास झालं, 1 तास झालं, बोरला पाणी लागना, सगळा फुपाटा उडायला लागला. बोर घेणारा माणूस पांढरा पडला. कशानं? फुपाट्या नाही पडला आणि टेन्शन नाही पडला. एक तर बोर पण खाली चाललाय, किसा पण खाली चाललाय. आता एक नाजूक प्रश्न विचारतो. 1-2 तास झालं नुसत्या छड्याच्या छड्या खाली चाललात, बोरला काही पाणी लागना. बोरचा मालक टेन्शन मध्ये आहे, पण कधीपर्यंत टेन्शन मध्ये आहे? पाणी लागेपर्यंत. एकदा पाणी लागलं, एकदा डोळ्याला पाणी दिसलं, किती पैसा खर्च होऊ द्या, किती खाली जाऊ द्या, जो आनंद होतो ना, तो आनंद शब्दातीत करता येत नाही मायबाप. हा आनंद कशाचा आहे? हा आनंद दुसरा कशाचाच नाही, उत्पत्तीचा आनंद आहे. हा कशाचा आनंद आहे? उत्पत्तीचा. पाण्याची उत्पत्ती झाली की लगेच आनंद झाला. बरं, जमिनीत पाणी नव्हतं का? होतं, पण आपल्या हिश्श्याचं, आपण खर्च केलेला पैसा, आपण पाडलेलं छिद्र, त्याच्यामध्ये पाण्याची उत्पत्ती झाली की आनंद झाला. पाण्याची उत्पत्ती झाली, 4 इंच पाणी लागलं, याचं बजेट कमी पडलं, यानं कलतानी पोत्यानं बोरचं तोंड बांधलं आणि बोर झापून ठेवला, गावाकडे निघून आला. 15 दिवस झाले, महिना झाला, 6 महिने झाले, वर्ष झालं, बोरला 4 इंच पाणी लागलंय. पण जर त्याच्यामध्ये मोटारच टाकली नाही तर उपयोग आहे का? फक्त उत्पत्ती होऊन भागत नाही, उत्पन्न झालेलं पाणी बाहेर काढावं लागतं आणि बाहेर काढून ते एखाद्या भांड्यामध्ये साठवावं लागतं. साठवलं म्हणजे ते झालं स्थिर, स्थिर झालं म्हणजे त्याला प्राप्त झाली स्थिती.
नीट ऐका. पहिली गोष्ट उत्पत्ती, दुसरी प्रक्रिया झाली स्थिती, त्याला स्थिरता प्राप्त झाली. आणि स्थिर ठेवलेलं पाणी जास्त दिवस स्थिर ठेवून चालतं काही? महिला मंडळाला याचा अनुभव आहे. गावातल्या अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर 15-20 दिवसाला गावामध्ये राऊंड मारतात, सिंटॅक्सचं असं टोपण उघडतात, मध्ये चाटू झालेत का, मध्ये किडे झालेत का, पाणी हिरवं पडलंय का बघतात, आणि जर चाटू झाले असतील तर ते पाणी सांडायला लावतात. बरोबर आहे का नाही? निचरायला लावतात. म्हणजे आता ऐका, पहिल्यांदा पाण्याची उत्पत्ती झाली बाबा, नंतर पाणी स्थिर झालं, आणि विशिष्ट अशा कालावधीनंतर ते पाणी लयाला गेलं, तेव्हा त्या पाण्याला महत्व प्राप्त होतं. तद्वत या जगताची उत्पत्ती देवानं केली आहे, या जगताची स्थिरता सुद्धा देवामुळे, आणि या जगताच्या लयाचं कारण सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. विठ्ठल. माझ्याकडे वेळ कमी, मला बोलायचंय जास्त, याला जास्त पुरावे देत बसत नाही, सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते उतरिले, किंवा चाले हे शरीर कोणाची असते देखवी ऐकवी वृक्षाचे ही पान. अलेजाची जाऊ द्या ना, सत्ता. हा सगळा विषय एका प्रमाणात. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणूनी शरण आलो, वर्म हे जाणूनी शरण आलो. वर्म जाणूनिया शरण आलो. वर्म जाणो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडाचा धनी. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूने किंवा हे वर्म जाणूने शरण आलो. या ब्रह्मांडाचा धनी म्हणजे भगवंत आहे. मायबाप माझ्याकडे बघा. म्हणून असा रुक्मिणी प्राणसंजीवन प्राणसखा कृपाळू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून, आणि तो भगवंत आहे, भगवंताच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी, त्याचं अप्रोक्षत्वानं ज्ञान करून देणारी सकल संत मंडळी, त्यामध्ये विशेषतः साधकांचे मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्ववंद्य ज्ञानोबराय, आणि त्या ज्ञानोबरायांना अतिशय प्रिय असणारे ज्ञानेश प्रिय तुकोबराय. ज्ञानेश प्रिय म्हणजे काय? ज्यांना ज्ञानोबराय प्रिय आहेत आणि जे ज्ञानोबरायांना प्रिय आहेत असे ज्ञानेश प्रिय तुकोबराय यांचा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातला अभंग आजच्या सेवेकरिता निवडला आहे. विठ्ठल. ज्या निमित्तानं आपण इथं एकत्रित आलेलो आहोत, त्या मातोश्री इंदुबाई भदाने यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आयोजित हा 3 दिवसीय कीर्तन सोहळा. आणि पहिला महाराज येऊन गेलाय, दुसरा महाराज येऊन गेलाय, तिसरा महाराज कोणता हे भजनांनी दाखवलं नाही, म्हणून मी आलोय. हो, मगापासून हे लोक म्हणू लागले शास्त्री येणार होते, हे मिस्त्री कोण आलाय? काय का नाही, बऱ्याच जणाला प्रश्न पडलाय असा. जरा ते तोंडाला बांधलेले सोडा, बरं ते तोंडाला बांधलेले सोडा. ते मला असं आतंकवाद्यासमोर कीर्तन केल्याचा फील होतोय. मग तोंडाला बांधून बसू नका, गार लागायले, पण एवढं बी गार लाग नाही, आहे का नाही. महाराज आज नियोजित कीर्तन श्री हरिभक्ती परायण माझे परमस्नेही परममित्र, माझे अतिशय जीवलग मित्र सोपान महाराज सानप शास्त्री यांची नियोजित कीर्तन सेवा होती. परंतु पंढरपूरमध्ये 65 एकरामध्ये महाराज एक धर्मशाळा उभी करताय, आणि नेमका आज त्या धर्मशाळेच्या रजिस्ट्रीसाठी ते डॉक्युमेंट ऑनलाईन असल्यामुळं महाराजांना तिथं थांबावं लागलं. आणि मी सकाळी अंबाजोगाईच्या पलीकडं एका वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आणि पालक मेळाव्याच्या कॉलेजच्या कार्यक्रमाला गेलो होतो. नेमकं माझा 3 वाजता कार्यक्रम संपला आणि 3:30ला बुवाचा फोन आला, आणि बुवांनी असं सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. मी 4:08 अंबाजोगाईतून निघालोय बाबा. बसल्या बसल्या कार्यक्रम झाल्याच्या नंतर इथून अंबाजोगाई किती किलोमीटर आहे तेवढं बघा. 4:08 मी अंबाजोगाईमधून निघालो, आणि इथं येणं होतंय का नाही, जिंदगीत पहिल्यांदा गाडीत बसल्या बसल्या फेटा बांधला. बाबाला आल्या म्हणलं बसलाय का, त्यांना आल्या म्हणलं, महाराजांना फोन केला, म्हणलं तुम्ही सुरू करा. काही नाही, माझ्या जीवलग मित्राला अडचण आल्यामुळं मित्रांना आदेश दिला, नाहीतर शक्यतो महाराज दुसऱ्याच्या जागी कीर्तन करणं लय जड असतं बरं का. हो, लय जड असतं, कारण अर्धे लोक घरून ठरवून आलेले असतात आज शास्त्री आहेत बाबा.
आज काय ना जॅकेट आहे, आज जॅकेट आहे, आज शास्त्री आहेत, आज हे घरूनच ठरवून आलेले असतात. आणि इथं आल्याच्या नंतर त्यांना वेगळं दिसलं की थोडं वेगळं फील होतं. इथं उभं राहून माझ्या आयुष्यामध्ये मी दुसऱ्याच्या जागेवर कधीच कीर्तन करत नाही महाराज, परंतु आता ती माझी भूमिका आहे. परंतु मित्राच्या अडचणीमध्ये मित्रानं गेलं पाहिजे. आणि त्यांनी मला या सरपंच महोदयांची, आदरणीय काकींचं, या प्रतिष्ठानचं सगळं वर्णन मला जेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराष्ट्रातली पहिली जिल्हा परिषद जी बिनविरोध झाली आणि ती आपल्या इथली झाली, आदरणीय ताईंची झाली, याच्या इतकी मोठी आनंदाची गोष्ट दुसरी कुठली. लोकनियुक्त सरपंच आणि आपल्या आईचा पुण्यस्मरण सोहळा, त्यांच्याच नावानं एक प्रतिष्ठान स्थापन करून स्वतः त्या इंदुबाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आणि मला वाटतं शालिनीताई हे त्यांच्या सचिव, या दोघांनी मिळून हे प्रतिष्ठान सुरू केलं. आणि 3 वर्षापासनं, मागच्या 3 वर्षापासनं आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा अट्टहास केला जातोय. असा स्तुत्य उपक्रम असल्यामुळं आणि म्हणलं सोपान महाराज आहेत, त्यांचं तारीख आहे, त्यांचं पाकिट मोठं असते, तेवढंच आपल्याला बी भेटल. काय का नाही, माणसं मोठे आहेत त्याच्यामुळं काही अडचण नाही. असे मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, माझ्या इतका खरं बोलणारा कुणीच नाही. म्हणलं दोन्ही गोष्टीचा विचार करत फक्त ड्रायव्हरला म्हणलं काय पळवायची ती पळव, ठोकू नको, नाही तर 13 दिवसानं शास्त्रीचं कीर्तन माझ्या तिरवीला ठेवावं लागेल. फक्त एवढी काळजी घे. अशा 2-3 गोष्टी त्याला सांगत आत्ता मी तुमच्या समोर इथं उभा आहे. भगवंत जशी बुद्धी देतील तशी आपल्याला ही सेवा पुढे घेऊन जायची आहे. अभंग निवडलेला जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. 4 चरणाचा अभंग आहे. चिंतनाला सुरुवात करत असताना किंवा तत्पूर्वी फक्त एक गोष्ट बाबा क्लिअर करतो आणि पुढे जातो. आज जरी पुण्यस्मरणाचं कीर्तन असलं, आज जरी स्मृती दिनाचं कीर्तन असलं, आज जरी स्मृती शेषाबद्दल बोलायचं असलं, तरी हा अभंग पुण्यस्मरणाचा किंवा गोड जेवणाचा नाही, एवढं लक्षात ठेवा. हे एवढं लक्षात ठेवा. ही फक्त माझ्यासारख्या महाराज लोकांची सोय आहे, जी तुकोबरांनी 375 वर्षापूर्वी केली. एवढी सोय करून ठेवली महाराज. बघा तुम्ही, आणि तसंच असतं. परवा 14 तारखेला शास्त्री बाबा माझं कीर्तन होतं. 14 तारखेलाच, ह्या आत्ताच्या 14 तारखेला. आणि 14 तारखेला काय होतं? संक्रांत. तिळगुळ घ्या. माझा आवडीचा सण आहे संक्रांत. माझा सगळ्यात आवडीचा सण आहे संक्रांत. काल माझ्या घराकडे गेलो होतो मी, माझ्या घरामध्ये 35 शॅम्पूच्या पुढे आल्यात. 21 कंगवे आहेत. चाळण्यान, टोपलेन, चमचेन, वाट्यान, दिवेन, घरामध्ये असा बाजारच आहे असा सगळा. अहो गेल्या वर्षी माझ्या घरात 54 चाळण्या आल्या त्या बाबा, 54 चाळण्या. मला कीर्तन बंद करून हॉटेल टाका वाटू लागलं. आता तो त्यांचा उत्सव आहे. 14 तारखेला मी कीर्तनाला गेलो आणि असा बैठकीत बसलो, जरा लवकर पोहोचलो होतो. एक जुने भजनी आले मला भेटायला. ते म्हणे जय हरी महाराज. म्हणलं जय हरी. झाला आराम? म्हणलं नाही, आता करतो जरा 2-3 तास वेळ आहे. बरं. चांगला योग आला. तुम्हाला मोबाईलवरच बघत असतो आम्ही, आज जिथं बघायलो पहिल्यांदा. डायरेक्टच म्हणलं ते. म्हणलं खरं आहे बाबा, आता मोबाईलमध्ये बी जिताच असतो आणि इथं बी जिताच आहे. ते म्हणे नाही तसं नाही महाराज, बोलायची भाषा असते. म्हणलं बरं एक काम करा, आज सक्रात रे. काय म्हणते? संक्रांत म्हणत नाही, आज काय सक्रात रे. मी म्हणलं मग सक्रातीचा अभंग घ्या. काय म्हणला तो? सक्रातीचा अभंग घ्या. आता माझ्या कीर्तनावरच संक्रांत आली डायरेक्ट. मी म्हणलं आता हे संक्रांत नावाचं प्रकरणच नाही ना. मी म्हणलं बाबा मला पाठ नाही हो. मग त्यांनी मला अभंग सांगितला. देव तिळी आला, गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ, गेला अंतरीचा मळ. मी अभंग वाचला, अभंग पाठ केला आणि थोडंसं अभंगाचं चिंतन करत होतो. आणि कीर्तनाला अभंग घेण्याच्या अगोदर विद्यार्थ्यानं, शिष्यानं गुरुला विचारावं, ही आपली परंपरा आहे. म्हणून मी माझ्या गुरु महाराजांना फोन केला, कारण पहिल्यांदा तो अभंग घेणार होतो. म्हणजे बसलेलं नव्हतं त्याचं टिपण, पण तरी घेणार होतो. मग मी महाराजांना फोन केला, आमच्या गुरु महाराजांना. आणि गुरु महाराजांना म्हणलं बाबा माझं तिरवीचं आम्हाला मकर संक्रांतीचं कीर्तन आहे गड्या. बाबा म्हणले मग मकर संक्रांतीचं कीर्तन स्पेशल आहे का? म्हणलं नाही, सप्त्यात आहे, 4था दिवस आलाय, संक्रांत आहे. मी संक्रांतीचा अभंग घेतोय. माझे गुरुवर्य म्हणले कोणता घेतोयस? मग मी त्यांना अभंग सांगितला, देवतिळी आला. माझे महाराज हसले आणि महाराज म्हणले तुला कोणी सांगितलं हा अभंग संक्रांतीचा आहे? मी म्हणले एक जुने भजनी भेटले होते त्यांनी सांगितलं. आणि माझ्या बाबांनी मला एक वाक्य सांगितलं. माझे बाबा म्हणले बाळा हा अभंग संक्रांतीचा नाही, संक्रांतीचं रूपक तुकोबरायांनी या अभंगामध्ये वापरलं, हे साधकाला कळलं पाहिजे. रूपक वापरलेलं असतं. गुढीपाडव्याला सप्ताह सुरू झाला की महाराज मंडळी अभंग घेतात. गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. आता खरं सांगा बरं,
पंढरपूरला घेऊन जायची गुढी आणि दारात उभा राहणारी गुढी याचा काहीतरी संबंध आहे का? मोकळं बोला भजनी मंडळ. पंढरपूरला घेऊन जायची गुढी आणि दारातली गुढी याचा काहीतरी संबंध आहे का? नाही. तरी का घेतला जातो? चोपदार तुम्हाला म्हणून सांगतो, गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीचा अभंग घ्यावा लागतो लोकाला गुढी लागाव म्हणून. दुसरं काहीच नसतं. विठ्ठल ढालव 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं आजचा अभंग आजच्या दिवसाच्या प्रसंगावधानाला साजेस आहे. तृतीय पुण्य स्मरण आहे. 3 वर्षापूर्वी ज्यांचं देहावसन झालं त्यांचं पुण्यस्मरण सोहळा आपल्या नगरीमध्ये साजरा होत असताना, नेमकं हे पुण्यस्मरण साजरं होत असताना प्रत्येकाचं पुण्यस्मरण होणारे, प्रत्येक जण जाणारे याची भूमिका आपल्याला कळावी म्हणून मुद्दामहून जगद्गुरु तुकोबरा यांचा अभंग निवडलाय. अभंगामध्ये एक शब्द महत्वाचा आहे, त्या शब्दावर बोलून मला अभंगाच्या चरणाकडे यायचंय. जगद्गुरु तुकोबरा यांनी या अभंगामध्ये आपल्याला विचार करायला लावले. विचार करायला काय विचार करायला लावला त्याच्यावर पुढे बोलू, पण सगळ्यात अगोदर जगद्गुरु तुकोबरा यांनी विचार करायला लावलाय. काय विचार करायला लावला? जसं मी सांगण्याच्या अगोदर तुमच्या डोक्यामध्ये काय विचार होता, सोपान महाराजाच्या जागी हे कसं काय आलं, बरोबर आहे का नाही? हा कसा विचार होता तुमच्या मनात? मला माहिती माणसाच्या डोक्यातले विचार मला लय लवकर कळतात महाराज. बघा तुम्ही, लोक इकडे येण्याच्या आधी इथून घरी येण्याचा विचार करून येतात. म्हणजे जे लोक आलेत का नाही, मला असं वाटत होतं महाराज, बाबा मी येऊ लागलो, मी गाडी पळवू लागलो, 9:15 त्याला म्हणलं पळव, 9:08, 9 वाजेपर्यंत इथं येऊ, 9 वाजेपर्यंत इथं येऊ. मला वाटलं मला उशीर झाला काय की, पण मंडपात आल्याच्या नंतर, चाल झाल्याच्या नंतर काही लोक आले, मग मला जरा असं बरं वाटलं जरा. मी म्हणलं आपणच उशिरा नाही आलो, आपल्यापेक्षा उशिरा लोक येतात. आणि मला काय, मी इथून आलोय 400 किलोमीटर, लोकाला लांबून यावं लागतं आणि मला उशिरा येणारे लोक आवडतात. वा वा, सगळ्यात हुशार माणसं असतात उशीर करणं. आपल्या गावाला बाजार कधीच आहे? बुधवार. कुठं असते? गावातच असते. किती वाजता भरते? सकाळी नाही भरतय किती? सकाळी 10ला, 8ला आणि संपतय कधी? 7ला. तरी आपल्या गावातले लोक 4च्या नंतर बाजारला जातात का नाही? हो. भरलाय कधी? सकाळी 8ला. आणि तरी जातात कधी? 4च्या नंतर. एक जण तर 5:45ला बाजारात निघालतात. त्याला मला एवढा उशीर? स्वस्तात भेटते, स्वस्तात भेटते. म्हणजे भाजीपाला स्वस्तात भेटावा म्हणून उशीर करणारी आमची समाजाची ही वृत्ती आहे. विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरा यांनी विचार करायला लावलाय. विचार तर आपण करतोच, इथं बसलेला प्रत्येक माणूस विचार करतोय. आता तुम्ही सगळे विचार करले, हे 2 जण उठले कस काय? विचार करतोच आपण, ते 2 उठले. तुम्ही मी काय सांगायलो हे बघा ना, तुम्ही ते उठले का ह्याचा विचार करायला, हे माणसाचं लक्षण आहे. विठ्ठल विचार करणं माणसाचं लक्षण आहे, जिवंत माणसाचं लक्षण आहे. बाबा हो, जिवंत माणसाचं लक्षण आहे ना. बरं जाऊ द्या, आता तुम्ही हसले म्हणून सांगतो. मेलेला माणूस विचार करते का? रडणारा म्हणते एकदा तरी माझा विचार करायला पाहिजे होता, पण त्याला हे माहित नसते की तुझा विचार करू करूच ते तिथवर गेलंय. तरी ते रडणारा म्हणतंय माझा एकदा विचार करायला पाहिजे होता. बरं, रडणाऱ्याला सुमार नसतो. तो रडणारा माणूस म्हणतो फक्त एकदा बोल. ते एकदा बोलल, तू थांबशील का? आता ते रडण्याचा विषय नसतो. मी आता PhD करतोय महाराज, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये माझी PhD सुरू आहे आणि पुढच्या डिसेंबरपर्यंत माझी PhD सबमिशन होईल. मला डॉक्टरेट वगैरे मिळेल, नोटिफिकेशन निघेल. माझा प्रीवायवा झालेलाच आहे, झाल्यातच जमा झालाय. ते आमच्या मराठी विषयामध्ये मी PhD करतोय आणि ती PhD करत असताना भाष्य कवितेवर PhD करतोय. मी हे का सांगतोय माहिती का? मी BA MA MPhil आणि PhD म्हणजे मी शिकलेला महाराज आहे बरं का, हे डोक्यात ठेवा. शिकलेला महाराज आहे मी, एवढा धंदा नाही मा. कॉलेज करत करत सगळं करतो मी, त्याच्यावर पुढे बोलतो. उदय प्रकाश नावाचा एक कवी आहे महाराज हिंदीतला, आणि त्या उदय प्रकाशच्या ओळी आजच्या अभंगाच्या जरा जवळून जातात म्हणून सांगतोय. उदय प्रकाश नावाचा कवी आहे, तो असं हिंदीमध्ये लिहितो, आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता. आदमी मर जाने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचता. यानी कि कुछ न बोलने से और कुछ न सोचने से आदमी मर जाता है.
नाही कळलं तर मराठीत सांगतो. मेलेला माणूस विचार करत नाही, मेलेला माणूस बोलत नाही, याचा अर्थ न बोलणारा आणि न विचार करणारा माणूस मेल्यात जमा असतो. विठ्ठल विचार करणं जिवंत माणसाचं लक्षण आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी विचार करायला लावलाय, पण नेमकं कोणता आणि काय विचार करायला लावलाय याचा भाव आपल्याला पाहायचा आहे. बरं, पुढची गोष्ट अशी, विचार केला पाहिजे हे जिवंत माणसाचं लक्षण आहे मी सांगितलं, पण नेमकं विचार कोणता केला पाहिजे याला अनन्यसाधारण महत्व. आपल्या डोक्यात नको तो विचार असतो, नको तो विचार असतो. म्हणजे मी बारकाईनं बघितले लोक असे एकटक झाडाकडे बघत काय विचार करते, काय नाही म्हणे हे फाटा कस काय एवढा वर गेला, असं गेला निसर्गामुळे. लोक काय विचार करतील. दोघं जण रेल्वेने जाऊ लागले, उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दोघं रेल्वेला बसले. एकाला तहान लागली, तेवढ्यात ते पाणी बॉटलवाला आलं. ते गोड असते पाणी बॉटलवाले, पाणी खार म्हणे वडाणे फुडाणे पाणी, ए पाणी. जमलंय ना. म्हणजे बाबा यदा कदाचित तिसरी लाट आली हे बंद झालं तर मधला एखादा मार्ग असावा, दुसरं काहीच नाही आपलं म्हणणं. मग ते लगे म्हणला, ए इकडे पाणी बॉटल दे. मग त्याने पाणी बॉटल दिली. ते मला, अरे जरा थंड पाणी बॉटल दे, जरा चिल्ड दे. तो मला 2 मिनिटं थांबा. तो फ्रीजकडे गेला, फ्रीजमधून त्याने एकदम थंड बॉटल आणली. ती बॉटल याच्या हातात दिली. इतकी थंड आणली ना बाबा, नुसता बर्फ, नुसता बर्फच. त्याने ती बॉटल हातात घेतली, 20 रुपये दिले, बॉटलवाला निघून गेला. पण हा बॉटलकडे एकटक बघत होता, असा एकटक. त्याच्या बाजूला बसलेला म्हणला, अरे एवढा काय विचार करायला, 20च घेतली ना. ते म्हणला, मी 40 दिले असते, पण मी मगापासून विचार करायलो बॉटलचं तोंड एवढूस आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय. काय म्हणला तो, बॉटलचं तोंड एवढूस आहे तर एवढा मोठा बर्फ मध्ये गेला कस काय. त्याच्या बाजूचा म्हणला, नालायका काही बोलत जाऊ नको, जरा कॉमन सेन्स वापरत जा, जरा जरा दिमाग चलवत जा, उचलली जीभ लावली टाळूला, काही बोलतो. तो म्हणला, नाही मला प्रश्न पडलाय, येड्या असा विचार करत जाऊ नको, तू सांग. म्हणला, काही अवघड नाही. म्हणला, त्याच्या मशनी असतात, अगोदर बर्फ टाकतात आणि मग बुजबुजवितात. आता या दोघांनाही विचार केला, पण त्याला काही किंमत आहे का. आपण बी जो विचार करतो त्याला काही किंमत आहे का. मग विचार कोणता महत्वाचा आहे. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी, विठोबाचे नामधरा कंठी. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे. आता नामधरा कंठी विठोबाचे थोडे वेळ बाजूला ठेवू बरं का, वापरायचंय आपल्याला हे प्रमाण, पण थोडे वेळ बाजूला ठेवू. आपल्याला इथं फक्त पूर्वार्ध लागणार आहे. काय पूर्वार्ध लागणार आहे. सारासार विचार करा उठा उठी, एवढा पूर्वार्धच लागणार आहे. विचार करा, पण कोणता विचार करा. सार आणि असार याचा विचार. सार काय आणि असार काय याचा विचार करा. आपल्या भौतिक जीवनातलं सांगू. आई, आपल्या घरामध्ये सूप असतं, सूप, सूपच म्हणतात का इकडं. कोणतं सूप. हां, पाकडायचं. मी तुम्हाला काय विचारलं, ह्यांना वेगळे सूप माहिती आहेत म्हणून तुम्हाला विचारलं. ह्यांना टोमॅटो मंचाव हेच सूप माहिती आहे, मी त्या सूपाबद्दल बोलत नाही. पाखडायचं सूप, बरोबर आहे. मग आपण ज्वारी पाखडायला असं त्या सूपात घेतो आणि असं पाखडतो. आता जुन्या मायमावल्या पाखडताना सुद्धा अशी गीतं म्हणायच्या, लोकगीतं म्हणायच्या. मन आल्हाद उसवे